माझा आधीच डिसिजन ठरलं होतं की मेडिकल फील्डला जायचं आहे, पण क्लास कोणता लावायचा. DPV खूप इम्पॉर्टंट आहे. नीटच्या एक्झाम पर्यंत पण मला असं वाटायचं की सर बाजूलाच बसलेले आहेत आणि सांग IIB तुम्हाला कधी सोडत नाही, तुम्ही एंड पर्यंत IIB तुमच्या मागून असतील. 16-17 वर्षाचं वय हे खूप गूढ असतं. याच्यामध्ये मुलांना डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. फॅमिलीने खूप सपोर्ट केला मला. IIB मधून कोचिंग आपल्या पाल्याला द्यायचा जरूर विचार करावा. हॅलो, माझं नाव प्रणव भागवत आहे. मी एक IIB आहे. माझा नीटचा स्कोअर 521 आहे. माझं मूळ गाव जालना होतं. मी शिक्षणाकरिता संभाजीनगरला शिफ्ट झालो होतो. माझं 10th पर्यंतचं स्कूलिंग स्टेपिंग स्टोन्स हायस्कूलमध्ये झालेलं आहे आणि मेडिकल फील्डमध्ये माझी लहानपणीपासून जायची इच्छा होती आणि पॅरेंट्सनी त्यात फुल सपोर्ट केला मला. त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं, त्यांची पूर्ण सपोर्ट होता. तुला जे करायचं ते कर, जिथं जायचं ते कर, आमचा फुल सपोर्ट. माझे आजोबा, आईचे पप्पा, त्यांची पण खूप इच्छा होती आणि त्यांचा पण खूप भरोसा होता की हा करूनच दाखवणार. नीट 2025 बद्दल सांगायचं झालं तर मी एक्झाम सेंटरला एक दीड तासाआधी पोहोचलो होतो. एक्झाम सेंटरमध्ये गेल्यावर थोडं बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेशनमध्ये प्रॉब्लेम येत होता, पण ते सगळं नंतर ओके झालं. आतमध्ये हॉलमध्ये बसल्यावर थोडी एन्झायटी आणि नर्वसनेस होता, पण ते सगळं मी बेअर केलं आणि समोर गेलो. तर पेपर जेव्हा आला हातात तेव्हा मी बायोलॉजीपासून सुरुवात केली, जसं नेहमी करायचं तसं. बायो इझी होता पण थोडा लेंदी होता, जास्ती नाही म्हणते ना, पण थोडा लेंदी होता. मग मी फिजिक्स सॉल्व्ह करायला आलो. फिजिक्समध्ये पहिल्या 2 पेजमध्येच 20 मिनटं जात होते. मग मला लक्षात आलं की फिजिक्सचा पेपर थोडा टफ आला यावेळी, म्हणून मी केमिस्ट्रीवर गेलो. केमिस्ट्रीमध्ये जे इझी प्रश्न जे बघितले होते IIBच्या टेस्ट सिरीजमध्ये मॉड्यूलमध्ये, ते मी आधी सॉल्व्ह करून घेतले आणि नंतर ट्रिकीवाले क्वेश्चनला थोडा वेळ दिला. मग मी फिजिक्सवर आलो आणि फिजिक्स सॉल्व्ह करता करता जे पण मी आधी बघितलेले आहेत प्रश्न, जे मला येत होते ते मी आधी सॉल्व्ह केले आणि जे नव्हते येत ते मी सोडले होते आणि नंतर एंडला टाईमच नाही पुरला त्या क्वेश्चनला परत बघायला. IIB बद्दल सांगायचं झालं तर माझं आधीच डिसिजन ठरलं होतं की मेडिकल फील्डला जायचं आहे, पण क्लास कोणता लावायचा. तर भरपूर क्लासेस होते, पण IIBचं नाव खूप ऐकलं होतं नांदेडला, लातूरला, पण तिकडे काही पाठवायची इच्छा नव्हती पॅरेंट्सची. पण IIB लकीली त्या वर्षी संभाजीनगरमध्ये आलं, तर डिसिजन क्लिअर होतं की IIBच लावायचं आणि ते डिसिजन खूप फ्रुटफुल पण ठरलं. नंतर IIB मध्ये जे टेस्ट सिरीज, DPPs, जे वेडनेसडे प्रॅक्टिस पेपर होतात ते, आणि बाकी प्लॅन A, प्लॅन C आणि प्लॅन B असे वेगळे प्रकारचे पेपर होतात, ज्यात टफनेस वेगळे असतात. वेगवेगळ्या विषयाला वेगळे टफनेस, कधी इझी येणार एक, कधी अवघड येणार एक, कधी एक लेंदी येणार, कधी एक सोपा येणार, असं करून हर एक प्रकारचे पेपर सॉल्व्ह झाले होते. IIB मंत्रा, IIB पंच हे सगळे पण खूप चांगले होते. सगळ्यांनी खूप हेल्प केली प्रिपरेशन करायला. IIBची टीम, IIB फॅकल्टी, IIB मॅनेजमेंट या सगळ्यांनी खूप हेल्प केली, खूप सपोर्ट केला. कधी पण डाऊट असायचा तर नेहमी अवेलेबल असायचे आणि एकदा नाही समजलं, दोनदा नाही समजलं तर 3दा पण सांगायचे. डाऊट सॉल्व्हिंगमध्ये मग कुठेच इश्यूज नाही आले. पेपर बद्दल म्हणायचं गेलं तर पेपर टफ असायचे, मार्क्स कमी यायचे, कॉन्फिडन्स लो व्हायचा, पण सगळे सर परत त्याला बूस्ट करायचे. सगळे सर म्हणायचे लो येत असतो, मेहनत करत राहायची. एंड पर्यंत सगळ्या सरांनी साथ दिला, सगळ्यांनी सपोर्ट केला. कधी मी ढिल्ला पडलो तर सर नेहमी सपोर्ट करायचे, नेहमी म्हणायचे की अभ्यास सोडायचा नाही आत्ता. एंड पर्यंत त्यांनी माझ्याकडनं मेहनत करून घेतली. हा ते खूप बेस्ट पॉईंट आहे IIBचा की IIB तुम्हाला कधी सोडत नाही, तुम्ही एंड पर्यंत IIB तुमच्या मागून असते की अभ्यास कर. म्हणून तो खूप एक, आणि सगळे अप्रोचेबल आहेत. कधीच संकोच येत नाही मनात की सरांना आता कसं जाऊन बोलू, काय बोलू, असं कधीच मनात येत नाही. डायरेक्ट जाऊन सरांना बोलता येतं जे मनात असलं, आणि हे सगळ्या सरांसाठी आहे. कधीच कोणाची भीती वाटली नाही. नीट 2026 साठी काही इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा म्हणला तर शॉर्ट नोट्स खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एंडचे 2 ते 3 महिने राहिले असतील तेव्हा पूर्ण नोट्स वाचायचा वेळच नसतो. म्हणून आपल्या IIBचे मॉड्यूल आणि IIBच्या नोट्स याच्यातनं आपल्याला शॉर्ट नोट्स काढणं खूप गरजेचं आहे, का बरं की एंडला तेच तुम्हाला साथ देणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का आपण बायोसाठी बघितलं तर NCERT मध्ये IIBच्या मॉड्यूल आणि IIBच्या नोट्स त्यातलं जे काही असलं ते सगळे NCERT वर असलं पाहिजे. सगळ्या NCERT वर जर का लिहिलं असलं तर जागेवरच आपल्याला एक्स्ट्रा जे काही करायचंय ते गरज नाही पडत, जागेवर सगळं होऊन जातं. अजून जे पेपर्स वगैरे आहेत ते सगळे सांभाळून ठेवले पाहिजे एंडपर्यंत. जे पहिलेपासून पेपर झाले ते एंडपर्यंत ते सगळे पेपर सोबत ठेवले पाहिजे, का बरं की ते खूप हेल्प करतात. एक मिस्टेक बुक बनवायची, ज्यात जो कोणता प्रश्न चुकला तो कशामुळे चुकला, त्याला आपण काय केलं,
त्याला सगळं लिहून ठेवायला एक मिस्टेक बुक बनवायची आणि ती नीटच्या आधी बघायची. तोपर्यंत सगळं ॲड करत जायचं त्यात, की या पेपरमध्ये हे चुकलं, त्या पेपरमध्ये इथं चूक झाली. याने आपल्याला एक स्वतःचा रेकॉर्ड राहतो की आपण कुठे चूक करतोय, काय चूक करतोय. मॉड्यूल्स आणि याच्या बाहेर काही येत नाही. मॉड्यूल्स, तडका, मंत्रा, डीपीपी खूप इम्पॉर्टंट आहे. रोज जे डीपीपी येतात त्या रोजच्या रोज सॉल्व्ह झाल्या पाहिजे. मॉड्यूल पण नीटपर्यंत 2 ते 3 वेळा मिनिमम सॉल्व्ह झालीच पाहिजे. आणि एनसीईआरटी रिडिंग वगैरे क्लासमध्ये होती, आपण स्वतःहून पण केली पाहिजे, पण क्लासमध्ये भरपूर घेतात एनसीईआरटी रिडिंग सुद्धा. जर का स्टडी प्लॅनबद्दल सांगायचं झालं तर फिजिक्स याला खूप प्रॅक्टिस लागते, वेगवेगळे वर्सटाइलिटी लागते, की सगळे क्वेश्चन कव्हर झाले पाहिजे, या टाईपचा त्या टाईपचा, हे सगळे क्वेश्चन कव्हर झाले पाहिजे. आणि केमिस्ट्रीसाठी प्रॅक्टिस, जितकी प्रॅक्टिस कराल तितके फिजिकल केमिस्ट्री परफेक्ट होईल. आणि इनऑर्गॅनिक लर्नच करावं लागतं, त्याला सारखं रिवाईज करत राहायचं, ते होऊन जातं. आणि बायोसाठी काहीच नाही, फक्त एनसीईआरटी रिडिंग. IIBच्या मॉड्यूलमधलं जे आपण लिहिलं असेल ते लिहून ठेवायचं, म्हणजे कुठलाही कसाही प्रश्न आला तरी तो टॅकल करता येतो आपल्याला. त्याच्यासाठी बायोसाठी एनसीईआरटी रिडिंग विथ IIB मॉड्यूल्स. फॅमिलीचा मॉरल सपोर्ट खूप होता मला. हर जागेवर फॅमिलीने खूप सपोर्ट केला मला. कधी मी कमी पडत असलो कुठे तर नेहमी सांगायचे की हे चुकतंय तुझं, हे असं प्रॉपर कर. माझे आई, पप्पा, आजी, आजोबा, भाऊ, मावशी, काका या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला नेहमी. आणि IIBची टीम नेहमी पाठीमागे होती. नीटच्या एक्झामपर्यंत पण मला असं वाटायचं की सर बाजूलाच बसलेले आहेत आणि सांगतात. नेहमी सर मागेच असायचे. कुठं चुकलं जरी ना तरी नेहमी सांगायचे की तुझं हे चुकतंय बाळा, हे आपल्याला कव्हर करायचं. आणि कव्हर करायला पण तेच शेड्यूल द्यायचे की तू हे शेड्यूल फॉलो कर, आपण सगळं कव्हर करून घेतो. आपण बघितलं तर डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत, सोशल मीडिया वगैरे, त्यांच्याशी आपण लांब राहायला पाहिजे. हे खूप अफेक्ट करतात आमच्या स्कोरला. ते खूप एक महत्त्वाचा पॉईंट आहे की फोन आणि याच्याशी आपण दूर राहायला पाहिजे 2 वर्षासाठी. आणि पुढची गोष्ट की जे बाकीचे क्लासेस आहेत त्यांच्यात माझे मित्र जे काय होते त्यांचा मला नेहमी फीडबॅक असायचा. जेव्हा केव्हा भेटत ते सांगायचे की असं चालतंय, असं नाही चालत आहे. तर त्यांनी मला एक लक्ष झालं की बाहेरचे क्लासचे जे आहेत ते एवढं एक 1 to 1 पर्सनल लक्ष ठेवत नाही मुलांवर, की हा काय करतोय काय नाही. याचं नेहमी माझ्या घरी एक असायचा की सगळं सांगतायत की यांनी ही एक्झाम दिली, यात तेवढे मार्क्स आले, आज क्लासला नाही आला याचा पण मेसेज यायचा घरी. तर हे पण एक खूप क्रुशियल फॅक्टर होतं की ट्रान्सपरन्सी असायची. जे काही करायचो आणि जे काही असायचं त्यात खूप ट्रान्सपरन्सी, एक असं बॅरियर नसायचं की कळत नाही आहे घरी का काय. आणि हां, ते एक असं होतं की जे क्लासेस होते सेपरेट सेग्रिगेट क्लासेस, त्यात एक्झाम द्यायला पोरांना अवघड जायचं की इकडे एक बायोची वेगळी द्यायची, तिकडं फिजिक्सची वेगळी, इकडे केमिस्ट्रीची वेगळी. तर तसा प्रॉब्लेम IIBमध्ये नव्हता. हे मला माझ्या फ्रेंड्सनी एक फीडबॅक जसं दिला तो आहे. आणि नीट 2026साठी जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना मी असंच सांगेल की कन्सिस्टंटली रोज अभ्यास करा. जे काही क्वेश्चन आहे वर्सटाईल क्वेश्चन प्रॅक्टिस करा. एकच टाईपचे क्वेश्चन प्रॅक्टिस नका करू. एकच टाईपनी कसं होतं, तो टाईप रटून जातो, ते नाही करायचं. वर्सटाईल आपल्याला घ्यायचं आहे की हर एक टाईपचा प्रश्न जमला पाहिजे. आणि रिवाईज करत राहायचं. जे लक्षात राहत नाही ना ते कुठे चार्टवर लिहायचं, समोर चिटकून घ्यायचं की आपण रोज जिथं बघणार तिथं चिटकून घ्यायचं. ते आपोआप लक्षात राहायला लागतं. माझ्या पॅरेंट्सनी खूप मॉरल सपोर्ट आणि प्रमोट तर केलंच मला की तू बरोबर करतोय, बरोबर डायरेक्शन चाललाय, चालत राहा, आम्ही तुझ्या पाठीशीच आहे. आणि तसंच टीम IIBचा पण खूप सपोर्ट होता. हर जागेवर ते ठामपणे माझ्या मागे उभे होते. माझं नाव प्रसाद अरविंद भागवत आहे आणि मी वेरॉक कंपनीमध्ये अभियंता आहे. आणि आज म्हणजे नीट 2025च्या संदर्भात सांगायचं झालं तर माझ्या मुलांनी उत्तम याच्यामध्ये यश कमावलं. याच्याबद्दल मी टीम IIBचा आभारी आहे. आणि मला खूप समाधान आहे की मी IIBमध्ये माझा मुलगा सुपूर्त केला त्यांना, म्हणजे सेफ हँड्समध्ये, जेणेकरून त्याला आज एवढा स्कोर जो आहे तो मिळाला आहे. तर सुरुवातीला मी खूप कोचिंग क्लासेसमध्ये, बाकीच्या कोचिंग क्लासेसमध्ये खूप फिरलो वगैरे. आणि मला असं लक्षात आलं की आपल्याला ॲप्रोचेबल असे लोक भेटणं फार अवघड जातं. कारण की कोचिंग ही अशी गोष्ट आहे की ही एक खूप कॉन्सन्ट्रेशनने करायचं काम आहे. आणि ते IIBचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यांच्या कामाबद्दल जे डेडिकेशन आहे, तर डेडिकेशन मला लक्षात आलं. त्यांच्याकडे आल्यानंतर मला सगळ्या गोष्टी या लक्षात आल्या. आणि त्यांचं जे पॅटर्न आहे की ते प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवतात. तुमच्या मुलांच्याबद्दल लक्ष ठेवून तो त्यांचा अटेंडन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रॉपर असतात. या गोष्टींनी मला खूप मदत केली की मी IIBला सिलेक्ट केलं.
IIB सिलेक्ट IIBचं नाव आधीपासून लातूर आणि याच्यामध्ये चांगलं होतंच, पण इकडे संभाजीनगरला नवीन ब्रांच होती, तरी पण नवीन ब्रांच असताना सुद्धा मी सिलेक्ट करायचं कारण की बाबा त्यांची कार्यप्रणाली जी आहे ती परफेक्ट आहे आणि सगळी एकदम अशी मांडलेली आहे की तुमच्या समोर ते सांगतात की आम्ही असं असं करणार आणि ते असं करून दाखवतात ते प्रत्येक पॉईंटनुसार. तर ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. काय मुलांचं जे 16-17 वर्षाचं वय हे खूप गूढ असतं, याच्यामध्ये मुलांना डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं आणि या संदर्भामध्ये जर का मोलाचा वाटा जर का IIBचा या बाबतीत असेल तर त्यांनी खूप उत्तम असं शिक्षणाचे वर्ग अरेंज केले आहेत, ज्याच्यानुसार तुम्हाला असं डिस्ट्रॅक्शन होणार नाही अशा हिशोबाने ते करतात. आणि पुन्हा मोबाईल आणि याची सक्ती केलेली किंवा मोबाईल वगैरे वापरायचं नाही, ही सक्ती मला फार त्याच्या बाबतीत आवडली की बाबा याच्यामुळे मुलांचा तो तुटून जातो ते मोबाईल वापरायचं वगैरे सवय जी असेल. आणि खोडकर मुलं असतात, त्यांना सांभाळणं अवघड जातं या वयामध्ये. त्या मॅनेजमेंटचा जो मॅनेजमेंटने पर्सनली लक्ष घालून या बाबतीत त्यांनी सहकार्य केलं की मुलगा कुठे जातोय याच्या बाबतीत वेळोवेळी माहिती दिली आणि याच्यानुसार आम्हाला मुलाला कंट्रोल करता आलं आणि त्याला एक प्रॉपर चॅनलाइज करता आला अभ्यासामध्ये. तुम्ही नीट 2026 बद्दल जर का मुलांच्या तयारी करण्याबद्दल बोलायचं असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी एकदा तरी IIB मधून कोचिंग आपल्या पाल्याला द्यायचा जरूर विचार करावा. थिंक नीट, थिंक IIB.